प्रभूची स्तुती असो. Praise the Lord. आज आपण प्रभूची स्तुती करण्याकरता एकत्र जमलो असताना As we have gathered here to worship the प्रभूची name of the Lord, प्रभूची प्रार्थना करूया. let's begin with a word of prayer. सुरुवातीलाच प्रार्थना करून आजच्या सभेला सुरुवात करू. Let's begin our service with a word of prayer. आपण प्रार्थना करूया. Let's close our eyes and pray. सर्वसमर्थ थोर आणि कृपा प्रभू, Gracious Heavenly Father, Lord, आम्ही तुझे उपकार स्तुती करतो we thank you, Lord, यासाठी की आज पुन्हा तू आम्हाला एकत्र केला आहेस. as you have gathered once again in your name today, यासाठी की आम्ही तुझी आठवण करावी so that we may remember you आणि तुझी उपासना करावी. and we may worship you. तुझी उपासना करण्यास तू योग्य आहेस You are worthy to receive all our praises, आणि Lord. म्हणूनच आम्ही तुझ्या समोर आलो आहोत. And that's the reason we have come before you. आज पुन्हा ही वेळ तू आम्हाला भक्तीसाठी दिलीस As you have given this time to worship you, Lord, म्हणून तुझे उपकार स्तुती करतो. we thank you, Lord, for this time. आजची वेळ प्रभू तू विशेषतेने मान्य करून घे. And bless this time for us. आमची भक्ती ही तू आशीर्वादित होऊ दे. Bless this time of worship for us, तुझी Lord. समक्षता आम्हा प्रत्येकामध्ये असू दे. And let your presence be felt. आम्ही जेथे कुठे आहोत, And as we have gathered in our ज्या ज्या houses, घरामध्ये आम्ही आहोत, and we have gathered in our houses, जेथे कुठे आहोत wherever we are, तेथे तू आमच्या संगती असावंस अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. we pray that you are with us. आजची वेळ आमच्याकरता तू आशीर्वादाची होऊ दे. And bless this time of worship for us. तू आम्हा बरोबर आहेस याची आम्हाला खात्री आहे. You are with us and we know that, Lord. आज तू आमचं सहाय्य कर And help us to worship you. आणि तुझं गौरव आमच्याकडून होऊ दे. And let your name be glorified. प्रभू येशू जो तारणारा याच्या नावाने मागितले आहे म्हणून तू स्वीकार. We ask this prayer in the name of our Lord Jesus Christ. Amen. आमेन. Amen. प्रभू स्तुती असो. यावेळेला आपण एक शास्त्रभाग वाचणार आहोत, ऐकणार आहोत. स्तोत्रसंहिता याचा 95 अध्याय आणि सुरुवातीला मराठीमध्ये पाळकीमबाई येऊन आपल्यासाठी शास्त्रभाग वाचतील. We are going to read a Bible chapter today, and our senior Parkin Bhai will come and read Psalms 95 in Marathi for us. आणि त्यानंतर योगितादार या इंग्लिशमध्ये स्तोत्र 95 वाचतील. Followed, Sister Yogita Dar will read the same chapter in English for us. आपण स्तोत्रसंहिता याचा 95वा अध्याय वाचूया. या होया आपण परमेश्वराचा जय जयकार करूया. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच पुढे जाऊ. स्तोत्रे गाऊन त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे. तो थोर राजा आहे. तो सर्व देवाहून श्रेष्ठ आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत. पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे. त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमीही त्याच्याच हाताने रचली गेली. या होया परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू. त्याची भक्ती करू. त्याच्या पुढे नमन करू. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुळातील प्रजा. त्याच्या हातचा कळप आहो. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मरीबा ऐकल्याप्रमाणे, रानातील मत्स्य प्रकरणाच्या दिवसात केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी माझी परीक्षा पाहिली, मला पारखिले, माझी कृती पाहिली. 40 वर्ष त्या पिढीचा मला वीट आला. मी म्हणालो, हे भ्रांतपणाचे लोक आहेत. त्यांनी माझे मार्ग जाणिले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विश्रामस्थानी निश्चय यावयाचे नाही. परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांस आशीर्वादित करो. आमेन. Let's read Psalms 95. O come, let us sing unto the Lord. Let us make a joyful noise to the rock of our salvation. Let us come before his presence with thanksgiving and make a joyful noise unto him with psalms. For the Lord is a great God and a great King above all gods. In his hands are the deep places of the earth. The strength of the hills is his also. The sea is his, and he made it, and his hands formed the dry land. Oh, come, let us worship and bow down.
let us kneel before the Lord our Maker, for he is our God, and we are the people of his pasture, and the sheep of his hand. Today, if ye will hear his voice, harden not your heart, as in the provocation, and as in the days of temptation in the wilderness, when your fathers tempted me, proved me, and saw my work. 40 years long was I grieved with this generation, and said, It is a people that do err in their heart, and they have not known my ways, unto whom I swear in my wrath that they should not enter into my rest. May Lord bless the reading of his word. यावेळेला मी सिस्टर एस्तेदार यांना विनंती करतो की त्यांनी कृपा करून पुढे यावं आणि आपल्या भक्तीमध्ये त्यांनी पुढारीपण करावं. Now I request Sister Estedar to come forward and lead us all into his worship. Hallelujah. Hallelujah. Let us come before the Lord this time and give all the glory, honor, and praise to his mighty name this Yes, morning. आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असताना त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव देऊया. Because it is good to worship the King of Kings and the Lord of Lords all the time in our life. आणि आपल्या जीवनामध्ये सदा सर्वदा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू याची भक्ती करणं हे नेहमीच चांगलं आहे. So let us sing wonderful Marathi hymn this time, song number 656 from Upasana Sangit. यास आपण उपासना संगीतातील गीत क्रमांक 657 आपण गाणार आहोत. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा.
हालेलुया. It's good to worship the King of Kings and the Lord of Lords. हे किती चांगले आहे राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूची भक्ती करणे. And God is good, All the time. and all the time, God is good. God is always good in our life. आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ परमेश्वर चांगला आहे. Many times you may not feel that He is good in your life पुष्कळ वेळेस आपल्याला असं वाटत नाही की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये चांगला आहे. because many times instead of looking to God, you start looking into your problems. त्याचं कारण हे की पुष्कळ वेळेस आपण देवाकडे पाहण्याऐवजी आपली परिस्थिती आहे त्याच्याकडे पाहतो, त्यामुळे आपला देव चांगला वाटत नाही. But this morning I want to encourage you. पण आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन करायचं God आहे. is good and He's good all the time. परमेश्वर चांगला आहे, सदा सर्व काळ तो चांगला आहे. Just look to Him and say, Lord, you are my strength and you are my answer. आणि आपण प्रभूकडे पाहूया आणि प्रभूला म्हणे की देवा तूच माझं बळ, तूच माझं उत्तर. And He will never leave you and not forsake you anytime in your life. तुमच्या जीवनात तो कधीच तुम्हाला सोडणार नाही, टाकणार So नाही. let us sing this wonderful song that He is good to me, and Lord, I'm going to give you all the glory, honor and praise to your name. हे गीत गाऊन म्हणे प्रभू तू आमच्यासाठी चांगला आहे, आम्ही तुझ्या नावाला गौरव सन्मान स्तुती देतो. Thank you, Jesus. धन्यवाद Hallelujah. येशू. Worship you, God. God is good all the time. He put a song of praise in this heart of mine. God is good. God is good all the time. God is good all the time. He put a song of praise in this heart of mine. God is good all the time. Through the darkest night, His light will shine. God is good. God is good all the time. If you're walking through the valleys, there are shadows all around. Do not fear, for He will guide you. He will keep you safe and sound. For He has promised to never leave you, nor forsake you. And His word is true. God is good all the time. He put a song of praise in this heart of mine. God is good all the time. Through the darkest night, His light will shine. God is good. God is good all the time. We were sinners and so unworthy. Still for us He chose to die. He filled us with His Holy Spirit. Now we can stand and testify that His love is everlasting and His mercies, they will never end. God is good all the time. He put a song of praise in this heart of mine. God is good all the time. Through the darkest night, His light will shine. God is good. God is good all the time. Though I may not understand all the plans You have for me, my life is in Your hands, and through the eyes of faith I can clearly see God is good all the time. He put a song of praise in this heart of mine. God is good all the time. Through the darkest night, His light will shine. God is good. God is good. God is good. He's so good. God is good. He's so good all the time. Hallelujah. हालेलुया. God is good परमेश्वर चांगला आहे, and all the time. सर्वदा चांगला आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. And whenever we walk in our life, we need to understand
that His goodness is everlasting. ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपण चालत असतो हे समजून घेतलं पाहिजे की त्याचे चांगुलपण हे सर्व काळाचं आहे. Many times we behave when the situation is so good and so happy, we want to be with God. आणि ज्यावेळेस आपली परिस्थिती चांगली असते, आपण आनंदी असतो, तेव्हा आपल्याला वाटतं की आपण देवाबरोबर असावं. But when we are facing sickness, weakness, and any kind of problems in our families, परंतु ज्यावेळेस आपल्या कुटुंबामध्ये अशक्तपणाला, आजाराला किंवा संकटाला आपण तोंड देत असतो, that time you need to be in the presence of God and need to test and see how good God is in your life. आणि त्यावेळेस आपण परमेश्वराच्या सानिध्यात असलं पाहिजे आणि परमेश्वराचा अनुभव घेतला पाहिजे की परमेश्वर किती चांगला आहे. And His promises are yes and amen for those who believe in Him. जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी त्याचे अभिवचन होय आणि आमेन आहे. Hallelujah! 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 So let us take this time and say, Lord, we're going to praise Your mighty name this time. ही वेळ घेऊन म्हणे प्रभूच्या पराक्रम नावाची आम्ही स्तुती करतो. So let us together, wherever you're right now, you're watching us. I request all of you to just clap your hands. Just forget about all your problems and say, Lord, I'm going to worship in spite of everything. आणि आपण यावेळेस एकत्र मिळून भगवानची भक्ती करावा. जिथे कुठे तुम्ही असताना आणि परमेश्वराला म्हणून प्रभू आम्ही त्याच्या नावाची स्तुती आणि भक्ती करणार आहे. Hallelujah! स्तुति करेंगे, मिलकर यीशु की स्तुति करेंगे. हे गीत गाऊया. Hallelujah! स्तुति करेंगे, मिलकर यीशु की स्तुति करेंगे. Hallelujah! स्तुति करेंगे, मिलकर यीशु की स्तुति करेंगे. Hallelujah! 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 सदा मैं स्तुति करूँगा और सदा उसे याद करूँगा. सदा मैं स्तुति करूँगा और सदा उसे याद करूँगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर यीशु के लिए जीऊँगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर यीशु के लिए जीऊँगा. हालेलुया स्तुति करेंगे, मिलकर यीशु की स्तुति करेंगे.
Jesus. Lord, we worship you this time. यावेळेस प्रभू आम्ही तुझी उपासना करतो. Let us come before His throne of grace this time यावेळेस आपण त्याच्या कृपेच्या and राजसनाकडे say, येऊया. Lord, we worship your name. म्हणूया प्रभू आम्ही तुझ्या नावाची भक्ती उपासना करतो. Hallelujah, 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 hallelujah. Worship you, God. प्रभू आम्ही तुझी उपासना करतो. We give all the glory, honor, and praise to your name. प्रभू तुझ्या नावाला मान सन्मान गौरव देतो. And we want to enter into your holy of holy this morning, God. प्रभू आज सकाळी आम्हाला तुझ्या परमपवित्र स्थानामध्ये We प्रवेश want to करायचा आहे. worship you, Father God. पिता परमेश्वर आम्हाला तुझी उपासना करायची Thank आहे. you, Jesus. धन्यवाद येशू. Worship you, Jesus. येशू आम्ही तुझी उपासना करतो. I enter the holy of holies. I enter through the blood of the Lamb. I enter to worship you holy. I enter to honor. I
हाथों को हम ऊंचा उठाएं Let's all lift up our hands और परमेश्वर से कहें, मैं यहाँ हूँ परमेश्वर, and we'll say, Lord, here I am. standing in your presence, Master God. प्रभू परमेश्वराच्या सानिध्यामध्ये मी उभा आहे. And Lord, we come with all our questions and problems in our life to you, Father God. प्रभू आमच्या जीवनामध्ये जे प्रश्न आहेत, जे समस्या आहेत, ते घेऊन आम्ही तुझ्याकडे But येतो. Lord, this morning we believe in your word, Father God, पिता परमेश्वर, आज सकाळी आम्ही तुझ्या वचनावरती भरोसा ठेवतो. that healing comes from you. आरोग्य तुझ्याकडून येतं. Deliverance comes from you, Father God. पिता परमेश्वरा, सुटका तुझ्याकडून येते. And every sickness, every weakness, just bind it in the name of Jesus. प्रत्येक आजार, प्रत्येक अशक्तपणा आम्ही येशूच्या नावाने बांधून टाकतो. And Lord, we give all the glory, honor, and praise to your name. पिता परमेश्वरा, सर्व मान, सन्मान, गौरव आम्ही तुझ्या नावाला All the देतो. frustration of our lives, आमच्या जीवनामध्ये जे काय आम्ही हताश झालो every आहोत, disturbance of our life, Father प्रभू आमच्या God, जीवनातील प्रत्येक समस्या Lord, we hand over into your mighty hand. पिता परमेश्वरच्या पराक्रमी हातामध्ये आम्ही देतो And we sing, आणि आम्ही गातो, worship. प्रभू भक्ती करतो तुझी. तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में भलाई यीशुवे। आइए सब मिलकर गाएंगे। तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में भलाई यीशुवे। फिर एक बार विश्वास के साथ, तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में भलाई यीशुवे। तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में भलाई यीशुवे। Lord, we receive your healing in our life in Jesus' name. पिता परमेश्वर, येशूच्या नावाने तुझं आरोग्य आमच्या जीवनात आम्ही We स्वीकारतो. receive your peace in our life in Jesus' name. येशूच्या नावामध्ये तुझी शांती आमच्या जीवनात आम्ही स्वीकारतो. In spite of all this negative situation around us, Father God, पिता परमेश्वर, आमच्या अवतीभोवती जी काही परिस्थिती आहे तरी we देखील trust in your strength in our life. आमच्या जीवनामध्ये आम्ही तुझ्या बळावर अवलंबून We राहतो. trust in your sources and your availabilities in our life, तू Father आमच्या God. जीवनामध्ये जे तुझे उपलब्धता स्रोत आहे त्याच्यावर आम्ही अवलंबून And राहतो. Lord, we cry out to your name this morning. तू आज सकाळी आम्ही तुझ्या नावाचा धावा करतो, तुझ्याकडे रडतो. Those who are facing all the stress, frustrations, and all negativity in their life, right now we give them into your mighty hand, Father प्रभू, God. जे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक प्रकारच्या नकारात्मक गोष्टीकरिता निराशाला, उदासीला तोंड देत असतील, प्रभू आम्ही तुझ्या येशूच्या नावाने तुझ्या हातात देतो. Touch their minds right now in Jesus' name, Father God. पिता परमेश्वर, या क्षणी त्याच्या मनाला तू स्पर्श कर येशूच्या And नावाने. strengthen them with your mighty peace, Father God, and strengthen them with your grace and your love, Father God. पिता परमेश्वर, तुझ्या पराक्रमी शांतीने त्याला तू भर, तुझ्या परमेश्वरा गौरवाने आणि तुझ्या दयेने त्यांना तू भर, कृपेने भर. Till that extent, we submit every one of us into your mighty hand. प्रभू, तितपत आम्हा सर्वांना आम्ही तुझ्या पराक्रमी हातामध्ये देतो. In Jesus' mighty name we pray. येशूच्या पराक्रमी नावाने आम्ही ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. Thank you. As we are in attitude of worship and praise unto the Lord, यावेळेस आपण प्रार्थनेच्या आणि भक्तीच्या आत्म्यामध्ये असताना let us continue to pray for Brother Suhas Kulkarni. यावेळेस आपण ब्रदर सुहास कुलकर्णींसाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया. Let us praise God that God has healed Brother Parag Shekatkar and he wants to thank the church for praying for him. प्रभूची स्तुती असो की ब्रदर पराग शेकटकरांना परमेश्वराने आरोग्य दिलेले आहे आणि तो मंडळीचे आभार मानतो की त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केलेल्या आहे. Please pray for Jaswant Taide of Nagpur ब्रदर यशवंत तायडे जे नागपूर इथे राहतात त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया that God may heal him. की परमेश्वराने त्यांना आरोग्य द्यावं. He had successful operation on him. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली He is out of the hospital. आणि ते आता हॉस्पिटलच्या बाहेर आहेत. Please pray for bereaved family of Brother Prashant Raulkar as his father, Reverend Raulkar, has gone to be with the Lord. यावेळेस आपण
ब्रदर राहुलकर यांच्या दुःखित कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया, कारण का ब्रदर राहुलकर यांचे वडील प्रभूकडे गेले आहेत. Please pray for bereaved family of Brother Dongar Dive as Brother Dongar Dive has gone to be with the Lord. आपण ब्रदर डोंगर दिवे यांच्या दुःखित कुटुंबांसाठी प्रार्थना करूया, कारण का गेल्या आठवडी ब्रदर डोंगर दिवे हे परमेश्वराकडे गेले आहेत. Please pray for bereaved family of Reverend Johnson Christopher as his mother has gone to be with the Lord यावेळेस in Malaysia. यावेळेस आपण जे दुःखित कुटुंब रेव्हरंड जॉन्सन क्रिस्टोफर यांचं आहे त्यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया. रेव्हरंड जॉन्सन क्रिस्टोफर यांची आई प्रभूकडे गेली आहे. Please pray for bereaved family of Brother Unmesh Gaware and Rukdikar family as Brother Unmesh Gaware's wife has gone to be with the Lord. यावेळेस आपण जे ब्रदर उन्मेश गवारे आणि रुकडीकर कुटुंबे त्या दुःखित कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया, कारण का त्यांची पत्नी प्रभूकडे गेली आहे. Praise God that God is touching Sister Rutuja Bhosle from Belgaum. प्रभूची स्तुती असो की सिस्टर ऋतुजा भोसले जे बेळगाव इथे राहतात त्यांना परमेश्वर स्पर्श करीत आहे She is being delivered from the evil attacks. आणि ती सैतानी शक्तीपासून तिची सुटका होत आहे. Please pray that she and her family become strong in the faith of the Lord Jesus Christ. यावेळेस आपण या कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया की परमेश्वराच्या विश्वासात त्यांनी बळकट राहावं. Please pray for Sister Sureka Hiwale. यावेळेस आपण सिस्टर सुरेखा हिवाळे यांच्यासाठी प्रार्थना करूया. Please pray for Baliram Patil that God may heal him. यावेळेस आपण ब्रदर बळीराम पाटील यांच्यासाठी प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना स्पर्श करावा. Praise God. Sister Namrata David is out of the hospital. She wants to thank the church for praying for her. परमेश्वराची स्तुती असो की सिस्टर नम्रता डेव्हिड हे हॉस्पिटलच्या बाहेर आहेत आणि त्यांनी मंडळींच्या प्रार्थनेसाठी आभार मानले आहेत. Please pray for Dr. Rahul Magar of our church who is working in COVID-19 center that God may protect him. यावेळेस आपण डॉक्टर राहुल मगर जे कोविड हॉस्पिटलमध्ये काम करतात त्यांच्यासाठी परमेश्वराच्या सुरक्षेसाठी आपण त्यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण Please ठेवूया. pray for Mr. John family from Yamuna Nagar, Nigri. यावेळेस आपण ब्रदर जॉन यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया जे यमुनानगर निगडे इथे राहतात. Who are staying in their building where our church member Brother S.B. Ingle are staying. आपल्या चर्चचे सभासद ब्रदर एस बी इंगळे जिथे राहतात त्या बिल्डिंगमध्ये ते राहतात. Mr. John's son is expired due to corona. आणि ब्रदर जॉन यांचा मुलगा करोनामुळे त्यांचं दुःखित निधन झालेलं आहे And whole family is detected positive. आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला या आजाराची लागण झालेली आहे. Please pray that God would console their hearts and protect everyone. यावेळेस आपण प्रार्थना करूया की परमेश्वरांनी या दुःखित कुटुंबांचं सांत्वन करावं आणि त्यांना सुरक्षा पुरवावी, आरोग्य द्यावं. Please pray for Mrs. Neela Gill and her family that God may touch them and heal them. यावेळेस आपण सिस्टर नीला गिल आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया की परमेश्वरांनी त्यांना सहाय्य करावं आणि त्यांना आरोग्याचा स्पर्श द्यावा. Please pray for Sister S.B. Marian of our church as she made small accident in the house and her hip bone is affected. यावेळेस आपण सिस्टर मरियन जे आपल्या चर्चचे मेंबर आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया, कारण का त्यांची घरात दुर्घटना झाली आहे आणि त्यांचा खुब्याचं दुखावला गेला आहे. She is admitted in Command Hospital. आणि ते कमांड हॉस्पिटल येथे ऍडमिट आहे. Pray that God may heal her. यावेळेस आपण प्रार्थना करूया की परमेश्वरांनी त्यांना स्पर्श करावा आणि आरोग्य द्यावं. Let us pray. यावेळेस आपण प्रार्थना करूया. Gracious, loving Heavenly Father, हे आमच्या गौरवी परमेश्वरा, we come to you with many needs. यावेळेस आम्ही पुष्कळ गरजा घेऊन तुझ्याकडे And आलो. Lord, we pray to thee for all those who are sick in different hospitals and different homes. यावेळेस आम्ही प्रार्थना करतो की जे सर्व आजारी आहेत त्यांच्या घरामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये Stretch forth your hand and touch them and heal them. त्या सर्वांना तुझा हात लांब करून तू स्पर्श कर आणि तू त्यांना आरोग्य दे. We remember all the bereaved families, O God. यावेळेस आम्ही सर्व दुःखित कुटुंबियांसाठी प्रार्थना They करीत. have lost their dear ones. त्यांनी त्यांच्या प्रियजनांना गमावलेलं आहे. Lord, no human words will be able to fill the gap of their loss. आणि जी पोकळी त्यांच्या जीवनामध्ये झालेली आहे ते कोणतेच मानवी शब्दांनी भरून येऊ शकत नाही. But we pray to thee that thou wilt send your Holy Spirit and console their heart. आम्ही प्रार्थना करतो की तुझा पवित्र आत्मा पाठवून तू त्यांचं सांत्वना कर. Let them experience
your presence right there with them. आणि याच वेळेस तुझा सामर्थ्यशाली स्पर्श त्यांना अनुभव येऊ दे. And we thank you for you doing so. आणि आम्ही तुझे आभार मानतो कारण का तू हे केलेलं आहे. In Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तू ऐक. Amen. आमेन. Please send your information as required. कृपा करून तुमची माहिती आम्हाला पाठवून द्या. We are preparing ourselves and waiting that government will allow us to come together in the church. आम्ही मंडळीची तयारी करत आहे आणि आम्ही सरकारी आदेशाची वाट बघत आहे की आपण कधी एकत्र येऊन परमेश्वराची सेवा करणार आहोत. As it looks now, we will not be allowed to come all together, but keeping distance of 6 feet between two. आणि असं जाहीर करण्यात आलं आहे की आपण सगळे एक संगतीने एकत्र जमू शकत नाही, परंतु दोघांमध्ये 6 फुटाचं अंतर असलं पाहिजे. In this case, our church capacity is 500, आणि आपल्या चर्चची किंवा मंडळीची क्षमता फक्त 500 लोकांची आहे. but we will have to have only 100 people at one time. आणि म्हणून एका वेळेस एका सभेला आपल्याला फक्त 100 लोकांचा जमाव घेता येईल. We need to prepare to have multiple services from Saturday and Sunday. आणि म्हणूनच या कारणास्तव आपल्याला अनेक सभा शनिवार ते रविवारपर्यंत घ्यावे लागतील. This information will help us to inform you as to when you can come for church service. आणि म्हणून तुम्ही दिलेली माहिती ह्याने आम्हाला सहाय्य मिळेल की तुम्ही कधी सभेला येऊ शकता आणि परमेश्वराची संगतीने आमच्या भक्ती करू शकता. That's why send this information, your name and how many family members you have. आणि म्हणून तुमची माहिती आम्हाला पाठवू द्या की तुमचं नाव आणि तुमच्या कुटुंबामध्ये किती सभासद आहे. Secondly, your address as to which area in Pune you are staying. तुमच्या घराचा पत्ता आणि पुण्याच्या कोणत्या विभागात तुम्ही राहत आहात And your contact number. आणि तुमच्या संपर्काचा नंबर. Please send this information to Reverend Stephen Dar either by SMS or on WhatsApp number 9822648475. ही सर्व माहिती तुम्ही रेव्हरंड स्टीवन दार यांना कळवू शकता व्हॉट्सॲपद्वारे किंवा SMS द्वारे. त्यांचा नंबर आहे 9822648475. We want to congratulate all the students who have passed in their board exams of SSC, HSC, ICSC and CBSC. आणि आम्ही यावेळेस सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करू इच्छितो जे सर्व बोर्ड एक्झाममध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. SSC, HSC, ICSC आणि CBSC बोर्ड. May God bless all of you and give you more success in your future studies. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आणि असे अनेक यश तुम्हाला पुढच्या भावी जीवनात प्राप्त हो. We are proud of you and we love you all. आणि आम्हाला तुमचा गर्व आहे आणि आम्ही तुमच्यावर प्रीती करतो. We have testimonies. यावेळेस काही साक्ष आपल्याकडे आहेत. This is from Sister Maria Lokhande. ही साक्ष सिस्टर मारिया लोखंडे यांची आहे. I apologize for the lack of testimony as we were not in that state. उशिरा साक्ष देण्याबद्दल मी तुमची क्षमा मागते कारण का आम्ही पुण्या शहरामध्ये नव्हतो. I thank the Lord Jesus who gave us opportunity to testify His glory. यावेळेस मी परमेश्वराचे आभार मानते की त्यांनी आम्हाला ही साक्ष देण्यासाठी सहाय्य केलं. On 10th May, my husband passed away due to heart attack. 10 मेला माझ्या पतीचं निधन झालं आणि त्यांना हार्ट अटॅक झाला होता. Because of pandemic disease, nobody helped us on 10th May. आणि महामारीमुळे कोणीच आम्हाला मदत करू शकलं नाही. Morning, my husband fell down and died, but we were not knowing that he passed away. आणि 10 मेच्या रोजी सकाळी माझे पती खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला, पण कोणालाच ही गोष्ट माहीत नव्हती. We thought he fainted, so my daughter called emergency helpline numbers, but number also could not get connected. आम्हाला वाटलं ते बेशुद्ध पडले आहेत म्हणून माझ्या मुलीने डॉक्टरांना संपर्क केला, पण काही संपर्क होऊ शकला नाही. I called Pastor Nana and mentioned that
no one is helping us. आणि त्याच वेळेस मी पास्टर नानादार यांना फोन केला आणि मी त्यांना सर्व घटना सांगितली आणि सांगितलं की कोणीच आम्हाला मदत करत नाही. Not even our relatives were there to help us. आमचे जे नातेवाईक आहेत तेही आम्हाला मदत करू शकले नव्हते. Pastor Nanadar immediately arranged for all the requirements which was needed. आणि पास्टर नानादार यांनी सर्व जी गरज होती त्या सर्व चं व्यवस्थित That is व्यवस्थापन केलं. arranging doctors, checkups, doctor's certificate, coffin, till the death certificate, everything was arranged by our pastor. आणि सर्व त्यांनी अरेंजमेंट केली, जसं डॉक्टरचं चेकअप, डॉक्टरचं सर्टिफिकेट आणि मृत्यूची पेटी आणि डॉक्टरचं मृत्यूपत्र या सर्व गोष्टी त्यांनी आयोजित करून दिल्या. Pastor sent Sister Suhasini Belekar to help us. आणि पास्टरांनी सिस्टर सुहासिनी बेलेकर यांना आमच्या मदतीसाठी पाठवून दिले. She immediately rushed to our house and arranged the doctors and crew from a hospital nearby her house, आणि ते Bharati लवकर Vidyapit. त्यांनी लवकरच आमच्या बरोबर संपर्क साधला आणि जे डॉक्टर्स आणि जे नर्सेस पाहिजे होत्या ते सर्व लगेच आमच्या घरी आल्या आणि सर्व काही व्यवस्थित झालं. I thank the Lord for our wonderful Pastor Nanadar, Palkinbai and Pastor Stephen Dar for helping us in such a way. आणि मी परमेश्वराचे आभार मानते की आपल्या जे अद्भुत पाळक पास्टर नानादार, पाळकीनबाई आणि पास्टर स्टीवन दार यांच्या सर्व मदतीसाठी, प्रार्थनेसाठी मी परमेश्वराचे धन्यवाद करते. We thank God that we have come over our sadness. आणि मी परमेश्वराचे आभार मानते की या दुःखद प्रसंगातून परमेश्वराने आम्हाला बाहेर काढलेलं आहे. There is another testimony यावेळेस आणखी एक साक्ष आहे from Brother Dinesh Navgire. ब्रदर दिनेश नवगिरे यांच्याकडून. Yea, though I walk through the valley of the shadow of death, I will fear no evil, for thou art with me, thy rod and thy staff, they comfort me. मृत्यूच्या ह्याच्या दरीतून मी जात असलो तरी कोणत्या अरिष्टाला भिणार नाही, कारण का तुझी आकडी व तुझी काठी मला सहाय्य करते. I and my family would like to testify God's miracle in our lives. मी आणि माझे कुटुंब जे परमेश्वराचं महान कार्य त्यांनी आमच्यामध्ये केलं आहे त्याच्याबद्दल साक्षी देऊ इच्छितो. I, my wife and my son fell ill due to the surprise. Me- We came out of the COVID positive. मी माझी पत्नी आणि माझा मुलगा करोनामुळं आजारी पडलो होतो Life literally turned upside down for us. आणि अक्षरशः जीवन आमचं उलटा पालट झालं होतं. But we believed that God is in control of everything. पण आमचा विश्वासात होता की परमेश्वर सर्व गोष्टींवर नियंत्रण After करतो. the test came out, my daughter and son-in-law almost called 20 hospitals, but there were no beds available. आणि जेव्हा ही बातमी आम्हाला कळाली, टेस्ट झाल्या, तेव्हा माझ्या मुलीने आणि माझ्या जावयाने जवळजवळ 20 हॉस्पिटलशी संपर्क साधला, परंतु आमच्यासाठी कोणताच बेड तयार नव्हता. We were really worried, but we could feel the presence of God so mightily with us throughout this. आणि आम्ही इतके चिंताग्रस्त झालो होतो, पण आम्हाला माहिती होतं की परमेश्वराचं सानिध्य जे इतके महान रीतीने आहे ते आमच्या बरोबर आहे. We miraculously got the beds. My wife was kept in Cantonment Hospital, and while me and my son, we were in the Sassoon Hospital in ICU. आणि आम्हाला चमत्काररीत्याने एक बेड उपलब्ध झाला. माझ्या पत्नीला कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि मी आणि माझा मुलगा याला ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट The करण्यात आलं. infection spread drastically due to the delay in hospitalizations, and our condition got critical. आणि लवकर बेड मिळाल्या न कारणामुळे आमची परिस्थिती खालवत होती आणि खूप बिकट होत होती. While in the ICU, all I could see around me were people dying everywhere. आणि जेव्हा मी ICU मध्ये होतो तेव्हा माझ्या अवतीभोवतीचे लोक मला असे दिसत होते जसे ते मरत आहेत. But I was covered under the wings of the Almighty. परंतु माझ्या भोवती सर्व सामर्थ्याचं आच्छादन होतं. One night I felt like I almost died. एका रात्री मला असं वाटलं की माझं संपलं आता सर्व. But I could hear the voice that told me my work is not done as yet. परंतु एक आवाज मला सतत येत होता आणि तो म्हणजे असं ते हे सांगत होतं की अजून माझं कार्य संपुष्टात आलेलं नाही. And I felt like shock run through my body and came to my conscious. My bed literally bounced.
आणि हे ऐकल्यानंतर मला जसं काय शॉक लागल्यासारखं झालं आणि मी जसं काय माझ्या बेडवर माझा बेड उंचावलं गेलं. I believe God that God has given me second chance to testify His name and to work for His kingdom. आणि माझा असा विश्वास आहे की परमेश्वराने मला दुसरी संधी दिली आहे त्याचा गौरव करण्यासाठी आणि त्याच्या राज्यासाठी काम करण्यासाठी. My wife and my son were also recovering well. माझी पत्नी आणि माझा मुलगा पण त्यांची चांगली रिकव्हरी होत होती. God so wonderfully placed the right people at the right places for us. आणि परमेश्वराने महान रीत्याने योग्य लोक योग्य वेळेच्या वेळेस आम्हाला We दिले. received so much help, love and prayer support from all of our loved ones that we needed the most. आणि आमच्या प्रियजनांकडून आम्हाला योग्य सहाय्यता मिळाली त्यांच्या मदतीने आणि त्यांच्या प्रेमाने And आम्ही आज बरे आहोत. we give all the glory to God, what God has done in our life. आणि सर्व मान महिमा गौरव आम्ही परमेश्वराला देतो की परमेश्वराने हे महान काम आमच्या जीवनात We केले. want to thank everyone, those who rushed to help us, and we want to thank Emmanuel Church for praying for us. आणि जे सर्व लोक आमच्या मदतीसाठी धावून आले त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि इमॅन्युअल मंडळीचे पण आम्ही आभार मानतो की आम्हाला त्यांनी प्रार्थनेत उचलून धरलं. Praise be the name of God. परमेश्वराची स्तुती असो. The third testimony, आणि तिसरी साक्ष trust in the Lord always. की परमेश्वरावर सदैव भरोसा ठेवा. I, Prakash Mirpagar, and my son, मी प्रकाश मिरपगार आणि माझा मुलगा we were affected by COVID-19. आम्हाला कोविड-19 ची लागण झाली होती. We were touched by the Lord when we started praying over it. आणि जेव्हा आम्ही परमेश्वराकडे आरोळी मागत होतो तेव्हा परमेश्वराने आम्हाला स्पर्श केला. Many advised us to go and join yourself to the hospital. आणि बहुतेकांनी आम्हाला हे सांगितलं की तुम्ही तुमची टेस्ट करून घ्या आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट व्हा. But we took some antibiotics and stayed in our home. परंतु घरातच आम्ही काही अँटीबायोटिक्स घेतल्या And after 15 days, we felt we are okay. आणि 15 दिवसानंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही आता बरे झालेले There आहोत. was no sign and symptoms in our body that we were affected by coronavirus. आणि कोरोना व्हायरसचे काही लक्षणं आमच्यामध्ये दिसून आल्या नाहीत. But after 5 days, परंतु 5 दिवसानंतर I felt difficulty in breathing. मला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. My son also started getting difficulty in breathing. माझ्या मुलाला पण श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. So we started praying again आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा प्रार्थनेत and गेलो. said, Lord, we don't want to get admitted in the hospital, आणि आम्ही परमेश्वराला म्हटलं की परमेश्वर आम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट but we व्हायचं want नाही. to trust you for your healing touch. परंतु तुझ्या आरोग्याच्या स्पर्शावर आम्ही भरोसा ठेवतो. But dear ones forced us to go to and show ourselves to the corporation hospital. परंतु आमच्या प्रियजनांनी आम्हाला सल्ला दिला की तुम्ही जाऊन कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करून घ्या. We got checked up आणि आमची तपासणी झाली and we were discovered that we were having coronavirus second time. आणि त्यांच्या लक्षात आलं की दुसऱ्यांदा आम्हाला कोरोना व्हायरस झालेला आहे. Corporation hospital advised us to stay in the hospital. कॉर्पोरेशनच्या दवाखान्याने आम्हाला सल्ला दिला की तुम्ही ॲडमिट व्हा. We told that we will not get admitted in the hospital. आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार नाही. We believe the Lord Jesus Christ. आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवतो. He is our healer and master. तो आमचा आरोग्यदाता आहे, तो आमचा So मालक आहे. they gave us some antibiotics आणि त्यांनी आम्हाला काही अँटीबायोटिक्स दिल्या and we came home. आणि आम्ही घरी आलो. While we were taking medicine, आणि आम्ही हे सर्व औषधं घेत we असताना were continually praying to God to heal us. आम्ही सतत परमेश्वराकडे आरोग्याची प्रार्थना करीत होतो. And after 10 days, आणि 10 दिवसानंतर today I am very happy आज मी खूप आनंदी that आहे. me and my son are totally healed from coronavirus. मी आणि माझा मुलगा हे पूर्णपणे कोरोना मुक्त आहोत. Praise be the name of God. परमेश्वराची स्तुती असो. Let us worship the Lord by giving God's tithe, our offering and mystery offering unto the Lord. यावेळेस देवाचा दशमांश देऊन मिशनरी दान अर्पण देऊन आपण परमेश्वराचं गौरव करूया. These are the days of Elijah, declaring the word of the Lord. And these
days of your servant Moses, righteousness being restored. And though these are days of great trials, of famine and darkness and sorrow, still we are the voice in the desert, crying, prepare ye the way of the Lord. Behold, he comes, riding on the clouds, shining like the sun. At the trumpet call, lift your voice. It's the year of Jubilee, and out of Zion's hill salvation comes. Behold, he comes, riding on the clouds, shining like the sun. At the trumpet call, lift your voice. It's the year of Jubilee, and out of Zion's hill salvation comes. These are the days of Ezekiel, the dry bones becoming as flesh. And these are the days of your servant David, rebuilding the temple of praise. And though these are days of the harvest, the fields are wide in your word, and we are the laborers in your vineyard, declaring the word of the Lord. Behold, he comes, riding on the clouds, shining like the sun. At the trumpet call, lift your voice. It's the year of Jubilee, and out of Zion's hill salvation comes. Behold, he comes, riding on the clouds, shining like the sun. At the trumpet call, lift your voice. It's the year of Jubilee, and out of Zion's hill salvation comes. Who was and who is to come? Who was and who is to come? Behold, he comes, riding on the clouds, shining like the sun. At the trumpet calls, lift your voice. It's year of Jubilee, and out of Zion's hill salvation comes. Behold, he comes, riding on the clouds, shining like the sun. At the trumpet call, lift your voice. It's year of Jubilee, and out of Zion's hill salvation comes. यावेळेला आपण प्रभूच्या वचनातून ऐकणार आहोत. At this time, we are going to hear from the Word of God. रेव्हरंड स्टीवन दार हे येऊन देवाच्या वचनातून आपली सेवा करणार आहेत. Reverend Stephen Dar is going to come and minister us from the Word of God. ते येत असताना आपण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया. As Reverend Stephen comes, let's clap our hands and welcome him as he shares the Word of God. Amen. Hallelujah. As we have declared this year as the year of the supernatural power of God, हे वर्ष आपण जसं जाहीर केलं आहे की परमेश्वराच्या अलौकिक वर्षाचं सामर्थ्य. I believe that you have been experiencing supernatural power of God in your life, even in this corona pandemic. आणि माझा विश्वास आहे की ही कोरोनाची महामारी असताना देखील परमेश्वराच्या अलौकिक सामर्थ्याचा तुमच्या जीवनात तुम्ही अनुभव घेत आहात. The fact that we are alive is वस्तुस्थिती the grace of God and the supernatural power of God that is working in and through us. आणि ही वस्तुस्थिती आहे आपल्या जीवनात की आपण जिवंत आहोत याचाच अर्थ परमेश्वराचं अलौकिक सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे. Let us turn our Bibles to Acts chapter 9 and we shall read from verse 1 to 9. आपण प्रेषितांचे कृत्य याचा 9वा अध्याय वचन 1 ते 9 वाचणार आहोत. Acts chapter 9 प्रेषितांचे कृत्य याचा 9वा अध्याय verses 1 to 9. 1 ते 9 वचने. And Saul was breathing out threatenings and slaughter against the disciples of the Lord, went unto the high priest
and desired of him letters to Damascus to the synagogues, and that if he found any of this way, whether they were men or women, he might bring them bound unto Jerusalem. And as he journeyed, he came near Damascus, and suddenly there shined round about him a light from heaven, and he fell to the earth, and heard a voice saying unto him, Saul, Saul, why persecutest thou me? And he said, Who art thou, Lord? And the Lord said, I am Jesus, whom thou persecutest. It is hard for thee to kick against the pricks. And he, trembling and astonished, said, Lord, what wilt thou have me to do? And the Lord said unto him, Arise, and go unto the city, and it shall be told what thou must do. And the men which journeyed with him stood speechless, hearing a voice, but seeing no man. And Saul rose from the earth, and when his eyes were opened, he saw no man, but they led him by the hand, and brought him into Damascus. And he was 3 days without sight, neither did eat nor drink. प्रसिद्धांचे कृत्य याचा 9वा अध्याय 1 ते 9 वचन आपण वाचणार आहोत. शाऊल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमकी देणे व त्यांचा घात करणे याविषयीचे पुत्कार टाकीत होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याचपासून दिमेश्कातील सभास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कुणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरूशलेमेस आणावे. मग जाता जाता असे झाले की तो दमश्किस जवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शाऊला शाऊला माझा छेड का करीतोस? तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छेड करीतोस तोच मी आहे. तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करावायचे हे तुला सांगण्यात येईल. त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्याने वाणी ऐकली खरी, पण त्याच्याशी त्यांच्या दृष्टीस कुणीही पडले नाही. मग शाऊल जमिनीवरून उठला. तेव्हा त्याने डोळे उघडले, तो त्याला काही दिसेना. तेव्हा त्यांनी त्याला हाताला धरून दमिश्कात नेले. तेथे तो 3 दिवस आंधळासारखा झाला व त्याने काही अन्न पाणी घेतले नाही. We are going to look at how the supernatural power of God can change a hard-hearted person into a receptive person. आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत की परमेश्वराचं वचन कसे एक कठोर अंतःकरणाच्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये कार्य करून वचन स्वीकारण्याला एक करू शकतो. Our text revolves around Saul, whom we know as Paul after his conversion. आणि आपला जो शास्त्रवचन जे आहे ते आपण पाहणार आहोत, त्याच्या अवतीभोवती आपण बोलणार आहोत. शाऊल ज्याचं नंतर परमेश्वराला प्रभूच्या जीवनात कार्य केल्यानंतर तो पाऊल झाला. Paul was a great servant and a vessel of God to preach the gospel to the known world of that time. आणि पाऊल हा परमेश्वराचा एक महान पात्र झाला. त्या काळातील ज्या जगामध्ये त्याने प्रभूचा उपदेश केला जे सर्वांना माहित होतं. He traveled extensively to see that the gospel reached to every part of that world. आणि त्याने पुष्कळसा प्रवास केला त्या काळामध्ये आणि त्या जगामध्ये पुष्कळांपर्यंत देवाचं वचन पोहोचलं पाहिजे असं त्याने परमेश्वर कार्य केलं. He has written most of the books of the New Testament. नवीन करारातील पुस्तक त्याने लिहिलेले आहेत. Not only that, but he suffered the most among all the disciples of Christ. आणि तेवढंच नाही, परंतु जे ख्रिस्ताचे शिष्य होते त्याच्या सर्वांमध्ये अधिक यातना छळ याला तोंड त्यानेच दिलं. In 2 Corinthians chapter 11 verse 22 to 28, we see that how he suffered in different times. दुसरे कोरिंथीकर पत्र याचा 11वा अध्याय 22 ते 28 वचनामध्ये आपण पाहतो कसं त्याने दुःख सहन केलं. He was beaten up, his ship was wrecked, he was left to die. He spent many years in Roman prison, all because he was powerful, faithful, and had an uncompromising attitude. आणि त्याला मारण्यात आलं, त्याची झाजपुटी झाली, त्याला धोंड मारण्यात आलं, त्याला असं अर्धमेलं टाकण्यामध्ये आलं आणि हे सर्व काय त्याला तुरुंगात टाकण्यात आलं रोमी साम्राज्याने. आणि परमेश्वराच्या सामर्थ्याने आणि विश्वासूपणाने त्याने स्वार्थीची घोषणा केली. But Paul was not like this from the beginning. परंतु पाऊल सुरुवातीपासून असा नव्हता. Before his encounter with the Lord Jesus Christ on the way of Damascus, दमस्कसच्या मार्गावरती तो जात असताना जोपर्यंत परमेश्वराला तोंड तो भेटला Saul नाही. of Tarsus was a very jealous
Jew. आणि आपण पाहतो शाऊल जो तार्शिसचा होता फार ईर्ष्यावान यहुदी होता. He hated the gospel. त्याने सुवर्तमानाचा फार द्वेष केला. He hated the doctrine of resurrection. आणि पुनरुत्थानाचा जे सिद्धांत आहे त्याच्या विरोधात तो होता. He hated the church. मंडळीचा देखील द्वेष करत होता. He was a murderer. आणि तो खून किंवा खुनी होता. Not only that, but we see that he was used by the Pharisees and the teachers of the law to persecute the church. आणि तेवढंच नाही परंतु त्या काळाचे जे नियमशास्त्र शिक्षक होते परुषी लोक त्याचा उपयोग करत होते मंडळीला छळ देण्याकरिता. And I wonder that how many Christians of that time would ever think that Saul would be saved. आणि मला असं विचार येतो की त्या काळाच्या ख्रिस्ती लोकांनी कसा विचार केला असेल की पौलाचं तारण झालं आहे. I wonder if any of the Christians would really love Saul the way Christ loved him on the day of Damascus. आणि मी असा विचार करतो त्यावेळेस त्या ख्रिस्ती लोकांनी शाऊलावरती एवढं प्रेम केलं असेल का जसं परमेश्वराने त्याच्यावरती प्रेम केलं. But God had a plan and a purpose and a time for the transformation in the life of Saul into Paul. परंतु परमेश्वराची वेळ होती तो समय होता त्या जो शाऊल होता त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने रूपांतर करावं आणि तो पाऊल झाला. Maybe this morning you are praying for somebody, a lost friend, a lost relative, a lost colleague on the job, and you think that that person is a hard-hearted person and can never change or never be transformed in his life. कदाचित तुमच्या जीवनामध्ये असे लोक असतील, कदाचित ते तुमचे मित्र असतील, कदाचित ते तुमचे नातेवाईक असतील, कदाचित ते तुमचे सहकर्मचारी असतील आणि तुम्ही विचार करताल की हे इतक्या कठोर अंतकरणाचे आहेत यांच्या जीवनामध्ये परमेश्वर कधीच कार्य करू शकत नाही जे शाऊलासारखे होते. Or maybe somebody at the reach of my voice is same like Saul, who is a hard-hearted, who have experienced many good things, who have experienced many miracles, but yet is having problem in accepting Christ as his personal savior. कदाचित माझी वाणी ज्या लोकांपर्यंत पोहोचत आहे त्यांच्या जीवनामध्ये पण त्याने चांगुलपणाचा अनुभव घेतला असेल, परमेश्वराचा अनुभव घेतला असेल, परंतु त्यांच्या जीवनामध्ये शाऊल सारखं त्यांचं हृदय कठोर झालेलं असेल. But when we look at the life of Saul, we see that there is nothing impossible to God, no matter how hard-hearted you might be. परंतु आपण जर शाऊलाच्या जीवनामध्ये आपण पाहतो तर परमेश्वराला काहीच अशक्य नाही, जरी किती कठोर अंतकरणाचे तुम्ही असाल तरी देखील. And so let's look at the life of Saul. चला आपण शाऊलाच्या जीवनाकडे पाहूया. Let us look at the deeper hopelessness in the life of Saul. आणि शाऊलाच्या जीवनात जी सखोल आशाहीनता होती त्याच्याकडे पाहूया. The word of God says in Acts chapter 9 verse 26 that when Paul was saved, the church feared him because they were wondering whether he was really a disciple of Christ or a spy that came in them. आपण ज्यावेळेस 9वा अध्याय 26 वचनामध्ये वाचतो तर त्यावेळेस जे प्रभूचे शिष्य होते किंवा विश्वासणारे होते ते घाबरत होते. पाऊलाला ते विचार करत होते खरोखर याचं तारण झालं आहे का हा गुप्तहेर म्हणून आलेला आहे. Why they were so afraid to even involve Saul or Paul in their group? आणि मग ते का इतके घाबरत होते शाऊल किंवा पाऊलाला त्यांच्या बरोबर घेण्याकरिता त्यांच्या गटामध्ये. Because they knew what was his life before his conversion. आणि त्यांना माहिती होतं त्याचं जीवन काय होतं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये स्वीकार करण्यापूर्वी. Firstly, we need to know that he was a self-righteous person. पहिली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की तो स्वधार्मिक व्यक्ती In होता. Philippians chapter 3 verse 4 to 6, Paul himself confesses how righteous he was according to the law. आणि आपण पाहतो फिलिप्पिकरास पत्र याचा 3रा अध्याय 4 ते 6 वचनामध्ये तो म्हणतो की नियमशास्त्राद्वारे मी कसा नीतिमान किंवा धार्मिक He होतो. says over there that if anybody can trust his flesh, if anybody can trust his own righteousness to be saved, then he is the person who has the most righteous deeds. आणि तो म्हणतो जर कोणी अभिमान बाळगला पाहिजे जो धार्मिक आहे तर तो म्हणतो त्याबद्दल मी एक आहे कारण मी इतका धार्मिक होतो. He says that he was circumcised on the 8th day. तर म्हटलंय की 8व्या दिवशी त्याची सुंता झाली. He was born of the tribe of Benjamin. बेंजामिन वंशातला त्याचा जन्म. He was the Hebrew of the Hebrews. तो हिब्रांचा हिब्रू. He was a learned Jew. आणि तो सुशिक्षित शिकलेला यहुदी. A learned Pharisee he was. आणि तो परुषी होता तो शिकलेला होता. Not only that, but we see that he said that he had great zeal for the law. आणि तेवढंच नाही परंतु नियमशास्त्राचा त्याला फार मोठा आवेश होता. This was all his righteousness that he talks about over here. आणि ही सर्व त्याची स्वधार्मिकता याच्याबद्दल तो बोलत आहे. Many times we see that many people are not able to come to the saving knowledge of Christ because they depend upon their righteousness. आणि पुष्कळशे लोक ख्रिस्ताच्या तारणाच्या ज्ञानापर्यंत येत नाही कारण ते स्वतःच्या धार्मिकतेवरती अवलंबून राहतात. They think that their righteousness will make them earn favor of God and
accept the salvation that Christ provides to आणि us. त्यांना वाटतं की जी स्वधार्मिकता त्यांची आहे त्यामुळे परमेश्वर त्यांच्यावरती कृपा करेल आणि त्यांचं तारण होईल. But the word of God says in Ephesians chapter 2 verse 8 to 9 परंतु इफिसकारास पत्र याचा 2 अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये that सांगितलं no one is आहे saved by religious works. आणि कुणी धार्मिक कृत्याने तारण मिळू शकत In नाही. Isaiah chapter 64 verse 6 the word of God says all our righteousness are like filthy rags. यशायाचा 64वा अध्याय 6 वचनामध्ये म्हटलं आहे की आपली धार्मिकता मळक्या चिंधीप्रमाणे आहे. Romans chapter 3 verse 20 the word of God says that no one is saved by keeping the law. रोमकरास पत्र 3 अध्याय 20 वचनामध्ये म्हटलंय नियमशास्त्राचं पालन करून कुणाचंही तारण होत नाही. Titus chapter 3 verse 5 we see that the word of God says that we cannot be saved by our good works. त्याचं पत्र याचा 3 अध्याय 5 वचनामध्ये म्हटलंय की आपल्या सत्कृत्य किंवा चांगल्या कामाने आपलं तारण होऊ शकत नाही. Because the word of God says that we are born as sinners. कारण देवाचं वचन सांगते काय की आपला जन्म पापी So म्हणून झाला आहे. no person who is born a sinner can do earn salvation by his good deeds. मग जो व्यक्ती ज्याचा जन्म झालाय तो पापी आहे आणि त्याच्या चांगल्या कामाने किंवा सत्कर्माने कधीच तारण प्राप्ती करून घेऊ शकत Because we नाही. do not become a sinner when we commit a sin, but we are born as a sinner, and that's why none of our good deeds are able to earn salvation for our lives. त्यावेळेस आपण पापी होत नाही परंतु आपण जन्मताच पापी आहोत त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण जे तारण आहे ते मिळू शकत नाही आपल्या सत्कृत्याने किंवा चांगल्या कामाने. And that was the problem of Paul. पाऊलाची हीच अगदी समस्या That होती. he was so self-righteous. तो इतका स्वधार्मिक होता. He thought that his righteousness or his knowledge about the law or his own zeal could save him. त्याला असं वाटलं त्याची स्वधार्मिकता जे ज्ञान त्याला नियमशास्त्राचं होतं जो आवेश त्याला होता त्याला वाटलं त्याच्यामुळे मला तारण प्राप्ती होईल. Our world is filled with self-righteous people. आणि आपण पाहतो आपल्या जगामध्ये कसल्या प्रकारचे लोक आहेत जे स्वधार्मिकतेने Trying भरलेले to आहेत please God by performing the religious rites. आणि जे धार्मिक रूढी परंपराने काम करतात आणि त्यांना वाटतं की आम्ही परमेश्वराला संतुष्ट करू The शकतो. word of God says that there is only one name under heaven on earth through which we have salvation, that is the name of Jesus Christ. परंतु देवाचं वचन सांगतं स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवरती एकच नाव आहे ज्याद्वारे तारण प्राप्ती होते ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव. Gospel of John chapter 14 verse 6 the word of God says Jesus said that I am the way, the truth and the life, and nobody can come to the Father except through me. परंतु योहान कृष्णवर्तमान याचा 14वा अध्याय 6व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग सत्य व जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्या असून पित्याकडे कोणी येऊ शकत नाही. The second problem we see in Saul's life was that his sinfulness. आणि दुसरी समस्या आपण पावलाच्या जीवनामध्ये पाहतो त्याचा पापमय स्वभाव. Though he thought that he was following the law, but according to the law, the commandment, the sixth commandment, where it says that thou shalt not kill in Exodus chapter 20 verse 13 was violated by Paul. आणि आपण पाहतो की Saul. त्याने जी चौथी आज्ञा आहे परमेश्वराची ती म्हणजे 6वी आज्ञा आहे परमेश्वराची निर्गम याचा 20वा अध्याय 13 वचनामध्ये त्याचंच त्याने उल्लंघन केलेलं आहे. He broke the law that was given in Leviticus chapter 19 verse 18 where it said that thou shalt not avenge nor bear any grudge against the children of the Lord. आणि आपण पाहतो लेवीचं पुस्तक याचा 19वा अध्याय 18व्या वचनामध्ये जे वचन सांगतं त्याचं त्याने उल्लंघन केले कुणाविरुद्ध आपल्या अंतःकरणामध्ये आपण काय ठेवू नये सोडू नये. Saul thought that he was trying to become right with God. आणि शाऊलाला असं वाटत होतं मी बरोबर आपलं जीवन देवाबरोबर जगत आहे. But he never knew that he was violating the commands of the law. परंतु त्याला माहित नव्हतं की तो परमेश्वराच्या ज्या नियमाचं किंवा आज्ञांचं उल्लंघन करत आहे. Saul's problem is the same problem that is happening in our world today. आणि आपण पाहतो शाऊलाची जी समस्या होती आजच्या जगामध्ये देखील तीच समस्या आहे. That's why the only way we can have our life transformed is through new birth, as he said in John chapter 3 verse 3 and 7. आणि आपण पाहतो आपल्या जीवनामध्ये जर रूपांतर व्हायचं असेल नवीन जन्म घ्यायचा असेल आपल्या जीवनामध्ये तर एकच आपण पाहतो की त्याचं उत्तर आहे योहान कृष्णवर्तमानाचा 3 अध्याय 3 आणि 7 वचनामध्ये. That is through new birth. आणि ते म्हणजे आपल्या नव्या जन्माद्वारे. Acts chapter 16 verse 31 the word of God says our salvation comes through only one person who is the mediator between man and God, that is Jesus Christ our Savior. ख्रिश्चनचे कृत्याचं 16 अध्याय 31 वचनामध्ये म्हटले की आपलं तारण एका व्यक्तीकडून येतं तो म्हणजे येशू ख्रिस्त जो देवामध्ये आणि मनुष्यामध्ये मध्यस्थी आहे त्याच्याद्वारे. The third problem that we see in the life of Saul is his anger or his spite or his preassumed anger about Christ and the gospel and the church. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो शाऊलाच्या जीवनामध्ये जो राग होता ज्या पूर्वगृहीत गोष्टी होत्या ख्रिस्ताबद्दल जो काय त्याला चीड होती त्याच्या मनामध्ये द्वेष होता. When we just follow a religion for the sake of the religion. आणि धर्माचं अनुसरण आपण करतो केवळ करायचं म्हणून त्यावेळेस. And when we cannot attain redemption through our deeds, we turn to become angry and we become resentful in our lives. आणि मग आपल्या जीवनामध्ये आपलं जे कृत्य करतो त्याद्वारे आपल्याला मुक्ती किंवा उद्धार मिळत नाही मग त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण हट्टी
हट्टी बनतो आणि आपल्याला गोष्टींचा राग He heard येतो. about Jesus but rejected him as Messiah. आणि त्याने येशूबद्दल ऐकलं परंतु मसीहा म्हणून त्याने येशूचा नाकार केला. He heard about the truth but rejected the truth. त्याने सत्य ऐकलं परंतु सत्याचा त्याने नाकार केला. He heard the gospel but he rejected the gospel. आणि त्याने सुवर्तमान ऐकलं परंतु सुवर्तमानाला त्याने विरोध केला. He saw how the people's life were transformed, yet he rejected it. आणि त्याने पाहिले लोकांच्या जीवनामध्ये रूपांतर कसं होतंय तरी देखील त्याने त्याला नाकारलं. If you would ask Saul, why are you hating? आणि जर शौलाला तुम्ही विचारलं की शौला तू एवढा द्वेष का Why so करतो much resentfulness in your heart? आणि तुझ्या अंतःकरणामध्ये एवढा हट्टीपणा And I believe का? that if you would ask him today, he would have said that I cannot believe that a savior, a person who claims to be a savior, can be a human being. आणि तो म्हणाल आज जर त्याला विचारलं तर तो म्हणाल की जो व्यक्ती तारण करतो तो मानव होऊ शकत नाही. If you would ask Saul that why do you have such resentment and anger toward the believers? आणि जर शौलाला तुम्ही विचारलं की विश्वासणाऱ्यांसाठी तुझ्या अंतःकरणामध्ये एवढा विरोध आणि एवढा द्वेष किंवा राग का आहे? He would say that how can a person who is dead, how can I accept him as resurrected, and how can the people believe in the way of Jesus Christ? आणि तो म्हणेल जो व्यक्ती मरण पावला आहे तो पुनरुत्थित झाला आहे आणि तो मार्ग तारणाचा याच्यावर तुम्ही कसा काय विश्वास ठेवू? He had anger. त्याच्या जीवनामध्ये राग होता. In Acts chapter 7 verse 58 we see that he participated in the stoning of Stephen. प्रसिद्धांच्या कृत्याचा 7वा अध्याय 58 वचनामध्ये आपण पाहतो ज्या स्टेफनाला धोंडमार करण्यात आली त्यावेळेस तो त्या ठिकाणी होता. They laid the stoners, they laid their clothes at the feet of Saul. आणि आपण पाहतो जे धोंडमार करत होते त्यांनी आपले वस्त्र शाऊलाच्या चरणाजवळ ठेवले. In Acts chapter 8 verse 1 we see that he consented or he approved the death of Stephen. आपण पाहतो प्रसिद्धांच्या कृत्याचा 8वा अध्याय पहिल्या वचनामध्ये त्याने संमती दिली स्टेफनला मारून टाकण्याकरिता. In Acts chapter 8 verse 3 we see that he made a havoc, he made the ruins of the church and the believers. आणि आपण पाहतो प्रसिद्धांच्या कृत्य 8वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये त्याने गोंधळ निर्माण केला आणि त्याने मंडळीला उद्ध्वस्त करून टाकलं, नष्ट करून In टाकलं. Acts chapter 8 verse 3 we see that he went in the private places and he dragged the women and the men out of their houses. प्रसिद्धांच्या कृत्याचा 8वा अध्याय 3ऱ्या वचन आपण पाहतो की खासगी ठिकाणी तो गेला आणि जे विश्वासणारे स्त्री पुरुष होते त्यांना घरातून बाहेर काढून टाकलं आणि त्यांना त्याने मारलं. In Acts chapter 9 verse 1 we see that he went to the Pharisees, the teachers of the law, and took letters from them that would give them him the authority to persecute the church. प्रसिद्धांच्या कृत्याचा 9वा अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये आपण पाहतो की तो पुरुषांकडे गेला, सभास्थानामध्ये गेला आणि त्याने पत्र घेतलं की जे येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात त्यांचा मी छेड करावा यासाठी. Many times when Paul gave the testimony of his salvation, he himself said that how bad and how injurious he was to others. आणि ज्यावेळेस पाऊल त्याच्या जीवनामध्ये आपल्या जीवनाची साक्ष देतो त्यावेळेस म्हणतो की तो किती लोकांना इजा करणारा होता आणि तो किती वाईट प्रकारचा व्यक्ती होता. But the good news is that in the midst of all the wrong thing that he did, in the midst of all the violence that he made, in the midst of all the sin that he committed, love of Christ never diminished for Paul. आणि आपण पाहतो की चांगली वार्ता ही होती पौलाने इतका छेड केला, लोकांना इतका त्रास दिला, लोकांची मारहाण केली, परंतु जे देवाची प्रीती होती ख्रिस्ताद्वारे त्याच्या जीवनात कधीच कमी झाली नाही. Maybe some of you are praying like person like Paul. आणि कदाचित तुम्ही काही पौलासारखे प्रार्थना करत असाल. You might be praying for somebody like Paul. क्षमा करा, तुम्ही प्रार्थना करत असाल जो कोणी पौलासारखा आहे त्यासाठी. They might be ranked sinners. आणि ते कदाचित पापी असतील, They might be outwardly very good. ते बाहेरून फार चांगले दिसत They असतील, might be trusting in their good works. त्याच्या सत्कृत्यामध्ये चांगल्या कामामध्ये ते भरोसा ठेवत They might be असतील trusting in their own education. आणि त्यांच्या स्वतःच्या शिक्षणावर ते भरोसा ठेवत But असतील. none of that can help them to achieve the salvation that Christ provides for them. परंतु ही कोणती गोष्ट त्यांना सहाय्य करू शकत नाही जे ख्रिस्ताने तारण दिलं ते मिळवण्याकरिता. Maybe you are yourself like hard-hearted like Saul. कदाचित तुम्ही देखील शाऊलासारखे कठोर अंतकरणाचे You are असाल. having zeal, but the people around you are misusing the zeal that you have. तुमच्याकडे तो आवेश असेल परंतु तुमच्या अवतीभोवतीचे लोक जे आहेत तुमचा जो आवेश आहे त्याचा गैरउपयोग करत आहेत. But I want to encourage you that if you are praying for such people, continue to pray for them, continue to lift their names to the throne of God, and we believe that God can do the same thing that God did for the life of Saul. आणि आपण जर तुम्ही अशा व्यक्तीसाठी प्रार्थना करत असाल सातत्याने प्रार्थना करा, परमेश्वराच्या राजासमोर त्यांना उंचवत जावा. जे कार्य परमेश्वराने शाऊलाच्या जीवनामध्ये केलं परमेश्वर त्यांच्या जीवनात देखील करेल. So we saw that how deep Saul was in his hard-heartedness. आणि आपण पाहतो शाऊल त्याच्या कठोर हृदयामध्ये किती सखोल गेला होता. But God had a time for him. परंतु देवाची त्याच्यासाठी वेळ God had a होती. time for him that he has chosen to transform this life
to become a witness to many others. परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये अशी वेळ आणली की तो त्याच्या जीवनाचं रूपांतर झालं आणि तो प्रभूसाठी साक्षी बनला. The word of God says over here या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे in Acts chapter 9 प्रेषितांच्या कृत्याचा 9वा अध्याय how God confronted him. कसा परमेश्वर येऊन त्याला तोंडतोंड The word of भेटला. God says and add verse 3 and as he journeyed he came near Damascus and suddenly there shine around him a light from heaven and he fell to the earth and heard a voice saying unto him, Saul, Saul, why persecutest thou me? And he said, Who art thou, Lord? And the Lord said, I am Jesus whom thou persecutest. It is hard for thee to kick against the pricks. आपण पाहतो प्रेषितांच्या कृत्याचा 9वा अध्याय 3 वचनापासून पुढे मग जाता जाता असे झाले की तो दिमश्किस जवळ येऊन पोहोचला त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शाऊला शाऊला माझा छळ का करीतोस तेव्हा तो म्हणाला प्रभू तू कोण आहेस त्याने म्हटले ज्या येशूचा तू छळ करतो तोच मी आहे उठ तर उठ व नगरात जा म्हणजे तुला काय करायचे ते मी तुला सांगण्यात येईल. Here we see that Saul was heading towards a heathen, a Gentile place. आपण पाहतो की शाऊल कुठे चालला होता एका विदेशी ठिकाणी. It was not just accident that God intervened in the life of Saul, who was to be a witness to the Gentiles on his way to a Gentile place. आणि ही काही दुर्घटना नव्हती की शाऊल ज्यावेळेस त्या परदेशांकडे चालला होता परमेश्वराने येऊन त्याच्या जीवनामध्ये कार्य केलं. God has साक्ष a plan देण्याकरिता. for your life. परमेश्वराची त्याच्या जीवनासाठी You योजना don't, होती. you don't have to give up on praying for somebody. You might be thinking that now everything is over, nothing can happen, no one can change this person. You don't have to give up because God's appointed time is there for the person that you are praying for. तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना करत असाल निराश होऊ देऊ नका हताश होऊ देऊ नका सोडून टाकू देऊ नका असा विचार करू नका की या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य होणार नाही परंतु त्या व्यक्तीच्यासाठी परमेश्वराने एक नियुक्त केलेली वेळ आहे त्यावेळेस परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये कार्य करून त्याला तारण देईल. The word of God says in verse 4 that he fell to the earth and heard a voice saying unto him, Saul, Saul, why thou persecutest me? आपण पाहतो 9वा अध्याय 4थ्या वचनामध्ये तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शाऊला शाऊला माझा छळ का करीतो. The word of God says he heard the voice Saul, Saul. आणि देवाचं सांगतं त्याने वाणी ऐकली शाऊला शाऊला. This voice, the word, when the name of Saul is repeated, that means it talks about a voice of compassion, not a voice of authority or rebuking voice. आणि आपण पाहतो की एक वेळा नाही 2 वेळा त्याचं नाव घेण्यात आलं याचा अर्थ की ही वाणी कसली होती कळवळाची वाणी होती त्याला धमकवण्याची वाणी Where नव्हती. Saul was hating Christ, where Saul was hating the believers, the love of God was still there, waiting for Saul to be transformed into a mighty witness. आपण पाहतो की शाऊल जो आहे मंडळीचा द्वेष करत होता मंडळीच्या विरोधात चालला होता तरी देखील परमेश्वराचा त्याच्यासाठी कळवळा होता परमेश्वर त्याच्यासाठी थांबला होता की तो त्याची साक्ष बनेल. The word of God said that suddenly there was a light shining from above. आणि देवाचं वचन सांगता अकस्मात त्या ठिकाणी प्रकाश पाहिला त्याने. Suddenly. अकस्मात. That means there is no suddenly in God's timetable. It was God's time. It was God's appointed time when nobody thought that Saul would be transformed. God had a time for him. आणि अकस्मात म्हणजे ज्यावेळेस कुणाला वाटलं की शाऊलाच्या जीवनामध्ये कार्य होऊ शकत नाही परंतु ती परमेश्वराची नियुक्त वेळ होती ज्यावेळेस परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये कार्य केलं. The word of God said that the shining light was there in spite of the midday sun that was already there on the top of the head of Saul. आणि शाऊलाच्या डोक्यावरती त्या ठिकाणी सूर्यप्रकाश असताना परमेश्वराचं वचन सांगतं त्या ठिकाणी त्याने मोठा प्रकाश पाहिला. Because the light that was there from heaven surpassed and covered every light of the world. आणि आपण पाहतो की जो स्वर्गातून आलेला प्रकाश जो होता त्याने जो इतर प्रकाश या जगाचा होता त्याच्यावरती त्याचा प्रकाश होता परमेश्वराचा. This is the power of the light of salvation. मरणाच्या जीवनाचं हे सामर्थ्य आहे. And that's why in Acts chapter 4, 2 Corinthians chapter 4 verse 4, the word of God says that Satan, the God of this age, has blinded the eyes so that this light of salvation may not reach to the people to save them. दुसरे कोरिन्थीकरास पत्राचा 4था अध्याय 4थ्या वचनामध्ये लिहिलंय की सैतानाने या लोकांचे अंतःकरण मन आंधळे केलेत की परमेश्वराच्या तारणाचा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचू नये. The light was from heaven. आणि हा प्रकाश कुठून आला तर That स्वर्गातून. talks about the initiation of God to
save Saul. आणि आपण पाहतो की परमेश्वराने जे महत्वाचं पाऊल उचललं शाऊलाचं तारण It was करण्याकरिता. God who initiated and not Saul who initiated through his good works. आणि आपण पाहतो की परमेश्वराने पहिलं पाऊल घेतलं शाऊलाचं तारण करण्याकरिता पाऊलाचे चांगले काम नाही. That's what is very true in our lives. आणि हे देखील आपल्या जीवनावर तेवढंच खरं The word of आहे. God says in Romans chapter 5 verse 8 that even when we were yet sinners, Christ died for us. रोमकरसपत्र 5 अध्याय 8 वचनामध्ये म्हटलं आहे की आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. The word of God says the shine of the light was around him, that is around Saul. आणि आपण पाहतो की तो प्रकाश शाऊलाच्या अवतीभोवती होता. There is power of total salvation. There is no partial salvation or some kind of salvation. It is a total salvation that Saul experienced on the way of Damascus. आणि आपण पाहतो की दमस्कसच्या मार्गामध्ये असताना पावलाने पूर्ण तारणाचा अनुभव घेतला. हे असं नाही की थोडकं तारण किंवा तारणाचा काही अंश याचा अनुभव घेतला, परंतु त्याने पूर्ण तारणाचा अनुभव घेतला. Two major questions, two important questions that Saul asked the Lord. आणि दोन महत्वपूर्ण प्रश्न शाऊलाने देवाला I विचारले. believe that as believers we need to understand and help us to understand these two questions. माझं असं म्हणणं आहे की आपण विश्वासणारे असताना हे दोन प्रश्न काय आहे आपण समजून घेतले Verse 5, the पाहिजे. word of God says, and he said, Saul said, who art thou, Lord? And the Lord said, I am Jesus, whom thou persecutest. It is hard for thee to kick against the pricks. आणि 5व्या वचनामध्ये म्हटलं आहे तेव्हा तो म्हणाला प्रभू तू कोण आहेस. त्याने म्हटले ज्या येशूचा तू छळ करतो तोच मी आहे. The first question he asked that, who art thou, Lord? आणि पहिला प्रश्न त्याने विचारला प्रभू तू कोण आहेस. The same question Jesus asked the disciples, whom do you think I am? आणि तोच प्रश्न येशू ख्रिस्ताने शिष्यांना विचारला तुम्ही काय म्हणता मी कोण. And I want to tell you that even when Paul was at the old age, he could not get the total answer of who the Lord is. आणि पौल त्याच्या वृद्धपणामध्ये असताना देखील त्याला हा पूर्ण उत्तर मिळाला नाही की प्रभू कोण आहे. In Philippians chapter 3, he said that one thing I want to know is to know him and to know him the power of his resurrection. फिलिप्पियस पत्राच्या 3ऱ्या अध्यायामध्ये तो म्हणतो मला प्रभूला माहिती करून घ्यायचं आणि ते देखील त्याच्या पुनरुत्थानाच्या This सामर्थ्य. knowledge is not the acquired knowledge that we get from reading some book or learning the law, but it is experiential knowledge that when we know him, we become like him and we make others known to him. आणि हे ज्ञान आपल्याला त्याच्या ह्याच्यातून प्राप्त होत नाही जे काय आपण शिक्षण प्राप्त करतो किंवा मिळालेल्या माहितीकडून, परंतु परमेश्वराचा जे अनुभव आपण घेतो त्याद्वारे आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. The second question we see that and verse 6 it says that, and he trembling astonished said, Lord, what wilt thou have me to do? And the Lord said unto him, Arise and go unto the city, and it shall be told thee what thou must do. बस 6व्या वचनामध्ये आपण पाहतो तर उठ व नगरात जा म्हणजे तू काय करायचं हे तुला सांगण्यात येईल. The word of God says, Saul asked the second question, what wilt thou have me to do? आणि दुसरा प्रश्न शाऊलाने विचारला की मी काय करू. In other words, what do you want me to do? दुसरा अर्थ म्हणायचं की प्रभू मी तुझ्यासाठी काय करावं. That should be our question. पहा हा आपला प्रश्न असला That should पाहिजे. be our desire. ही आपली इच्छा असली That पाहिजे. what does God want me to do? प्रभूची काय इच्छा आहे मी काय करावं. Rather than what we want others to do for God. आपण हा विचार करू नये की इतरांनी देवासाठी काय करावं You know, many त्याबद्दल. times we are concerned about what others are doing and how others are doing things for the Lord. आणि पुष्कळ वेळेस आपण हाच विचार करत बसतो की इतर लोक देवासाठी कसं कार्य करतात काय काम करतात देवासाठी. In the last passage of Gospel of John, we see that Peter was asking to John, he was pointing to John, asking the Lord Jesus Christ, what would happen to John? How will his end be? आणि आपण पाहतो योहानकर शुवर्तमानामध्ये जर शेवटच्या अध्यायांमध्ये आपण पाहिलं तर पेत्र विचारत आहे की येशू ख्रिस्त योहानाचं काय होणार आहे. And Jesus gives him a very stern word over there. He says that you do what you are supposed to do. Leave it up to me what is going to happen to him. आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याला निष्कून सांगत ताकीद देऊन म्हणत आहे तुला काय करायचं ते तू कर, त्याचं काय करायचं ते परमेश्वर पाहिल. Instead of examining ourselves that what we can do for the Lord, we are wondering about what others are doing and what others are not doing. आणि आपण हेच करत बसतो स्वतःचा आत्मपरीक्षण करण्याऐवजी इतर प्रभूसाठी काय करत आहेत काय नाहीत त्याचाच आपण विचार करत When बसतो. we tend to meddle in somebody else's lives, when we tend to interfere in somebody else's ministry or somebody else's good works, we need to understand and recollect the words of Christ. He said that you do what you are supposed to do. Leave the other to me. आणि ज्यावेळेस आपण इतरांच्या जीवनामध्ये पाहतो की प्रभूसाठी ते काय करत आहेत त्यांच्या जीवनामध्ये काय होत आहे किती चांगले काम करत आहेत ही गोष्ट आपण आठवण केली पाहिजे. प्रभू म्हणतो तू काय करायचं ते तू कर, त्यांना काय करायचं ते करू दे. Saul says, what
Lord, what do you want me to do? आणि शाऊल म्हणतो प्रभू मी काय करावं. That was a statement, the answer that Lord gave, arise and go unto the city and it shall be told thee what thou must do. आणि मग 6व्या वचनामध्ये आपण परमेश्वर त्याला म्हणतो तर उठ व नगरात जा म्हणजे तू काय करायचं हे तुला सांगण्यात येईल. When Saul asked this question, what do you want me to do? He was completely surrendered to God. He was completely sold out to the ministry and the work that God wanted him to do. आणि शाऊल ज्यावेळेस म्हटलं प्रभू मी तुझ्यासाठी काय करायचं त्यावेळेस तो पूर्णपणे आपलं जीवन त्याने प्रभूला समर्पित केलं. पूर्णपणे तो तयार होता प्रभूची सेवा And करण्याकरिता. that's why we see in the epistles of Paul, again and again Paul says that I am a bond servant of Christ. आणि आपण त्याच्यानंतर जर पौलाचे पत्र वाचलं तर तो म्हणतो की मी ख्रिस्ताचा बंधनामध्ये असलेला दास Because he आहे. sold out himself, he sold out his ministry for the sake of Christ and the sake of the gospel. आणि त्याने स्वतःला विकून टाकलं. त्याने ख्रिस्तासाठी स्वतःला सुवार्तेसाठी समर्पित केलं आणि तो प्रभूची स्वार्थ सांगत राहिला. Thirdly, we see the proof of Saul's conversion. आपण पाहतो तिसरी गोष्ट पुरावा आहे की पौलाच्या जीवनामध्ये कसं काय परमेश्वराने रूपांतर Why do केलं. we see the proof of Saul's conversion? का आपण हे पाहतो की पौलाच्या जीवनामध्ये परमेश्वराने रूपांतर केलं त्याचा पुरावा. Don't we believe that Saul was truly converted? मग आपण हा विश्वास ठेवत नाही का खरोखर शाऊलाच्या जीवनामध्ये प्रभूने कार्य केलं. पौल झाला त्याचा तो. You see, in Acts chapter 9 verse 26, as I already told you, that Paul wanted to be a part of the church, but they were afraid, and they were afraid thinking that is he really saved or is he really transformed by the power of God? जसं मी तुम्हाला सांगितलं 9व्या अध्याय 26व्या वचनामध्ये ज्यावेळेस तो मंडळीकडे गेला विश्वासणाऱ्याकडे गेला त्यावेळेस ते घाबरले खरोखर याचं तारण झालं आहे किंवा नाही आणि ते त्याला भीत होते. And the same question is asked by many today. आणि The same question is asked by many today. आणि आज देखील पुष्कळ लोक हेच प्रश्न So विचारतात. how do we work out our salvation? आमचं तारण आम्ही कसं काय मिळून घ्यावं काय How do करावं we perform the fruit of our repentance? आणि आमच्या पश्चातापाचं फळ आम्ही The कसं काय first thing that we द्यावं. see over here in Acts chapter 9 verse 6, the word of God says, प्रशिक्षण कृत्याचा 9वा अध्याय 6व्या वचनामध्ये पहिली गोष्ट आपण and पाहतो the देव Lord म्हणतो said unto him, arise and go unto the city, and it shall be told thee what thou must do. 9वा अध्याय 6वं वचन तर उठ व नगरात जा म्हणजे तू काय करायचं हे तुला सांगण्यात येईल. His conversion, his transformation was proven by his works. आणि त्याने जे काम केले त्याच्याद्वारे तो पुरावा होता की त्याच्या जीवनामध्ये रूपांतर झाला The word of आहे. God says that when he was told to arise and go, he went over there. देवाचं वचन सांगतं ज्यावेळेस त्याला सांगलं की उठ आणि जा तो त्या ठिकाणी गेला. In Acts chapter 9 verse 9, the word of God says he went to the city and was there 3 days without direction. आपण पाहतो प्रसिद्ध कृत्या 9वा अध्याय 9व्या वचनामध्ये तो त्या नगरात गेला आणि त्याला कुठल्याही प्रकारची दिशा मिळाली नव्हती किंवा सांगण्यात आली In नव्हतं. Acts chapter 9 verse 10 to 19, we see that when God said Ananias, we see that he was able to believe in what God has said to him. आपण पाहतो प्रसिद्ध कृत्या 9वा अध्याय 10व्या वचनापासून तर 19 वचनापर्यंत हनन्याला जे सांगण्यात आलं होतं त्याच्यावरती त्याने विश्वास ठेवला. And we see that he surrendered his life, he submitted life to the point where he said that he was there, he was in the ministry of God, he was in the becoming a witness for God till the last breath of his life. आणि आपण पाहतो त्याने आपल्या जीवनाचं इतकं समर्पण केलं होतं म्हटलं प्रभू माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी सेवा करेल. He committed so much his life to the ministry of God, to the works of the Lord, that he said that for me to live is Christ and die is gain. आणि त्याने आपल्या जीवनाचं समर्पण प्रभूसाठी इथपर्यंत केलं तो म्हटलं मला जगणे ख्रिस्त व मरणे लाभ. Second way, how our salvation is proved, our transformation is proved. His salvation, his transformation was proved by his words. आपण पाहतो दुसरी गोष्ट त्याच्या तारणाचा पुरावा आपल्याला कसं काय मिळतं की त्याचं रूपांतर झालं ते म्हणजे त्याच्या शब्दाने. Acts chapter 9 verse 20, the word of God says, प्रसिद्धांचे कृत्य 9वा अध्याय 20व्या वचनामध्ये म्हटलं आहे. and straightway he preached Christ in the synagogues that he is the Son of God. प्रसिद्धांचे कृत्य 9वा अध्याय 20वा वचन आणि त्याने लागले सभास्थानामध्ये येशूविषयी घोषणा केली तो देवाचा पुत्र आहे. Immediately he started preaching the word of God. आणि आपण पाहतो की तत्काळ तो प्रभूच्या वचनाची सुवार्ता Immediately सांगू he लागला. started witnessing about what Christ had done in his आणि life. आपण पाहतो तत्क्षणी तो सांगू लागला की ख्रिस्ताने त्याच्या जीवनामध्ये काय केले त्याची Because the word of God साक्ष. says in Romans chapter 1, he said that I am not ashamed of the gospel of the Lord Jesus Christ. रोमकरास पत्राच्या पहिल्या अध्यायामध्ये तो म्हणतो की मी मला सुवार्तेची लाज वाटत How नाही. many times we have heard the gospel? किती वेळा आपण सुवर्तमान How many ऐकलं times we आहे. have heard the message of love? प्रीतीचा संदेश आपण किती वेळा ऐकला But many आहे. times we are afraid. परंतु पुष्कळ वेळेस आपल्याला भीती Many times we वाटते. are ashamed to share the gospel. पुष्कळ वेळेस सुवर्तमान सांगायला आपल्याला लाज The वाटते. proof of Paul's
transformation was through his words. आपण पाहतो की पावलाच्या जीवनामध्ये रूपांतर झाला, त्याचा पुरावा काय होता? त्याचे शब्द. The Christ whom he once hated, now he was preaching about that same Christ as आणि the Son of God. एक वेळेस जो येशू ख्रिस्त देवाचा पुत्र त्याचा जो द्वेष करत होता, परंतु आता त्याच ख्रिस्ताची तो सुवार्ता सांगत God आहे. used him to stand before the governors, stand before the kings, stand before the soldiers, common men and women, and witness boldly without any compromising about Christ. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने त्याचा उपयोग केला. तो सर्वसामान्य लोकांपुढे उभा राहिला, तो अधिकाऱ्यांपुढे उभा राहिला, आणि त्या काळाच्या प्रसिद्ध लोकांपुढे तो उभा राहिला, राजांपुढे उभा राहिला, आणि त्याने सांगितलं ख्रिस्ताच्या त्याच्या जीवनात काय केलंय, त्याचं सुवर्तमान त्याने सांगितलं. Under any pressure, under any fear, he did not change his words. आणि त्याने कुठल्या दबावामध्ये, कुठल्या भयतीमध्ये आपले शब्द बदलले नाही. We see that even when he was in Acts chapter 24, verse 24-25, when he was confronting Felix and his wife Drusilla, he was not afraid to tell them the truth, what the word of God said. आपण पाहतो प्रेषितांच्या कृत्य याचा 24 अध्याय 24 आणि 25 वचनामध्ये फेलिक्स आणि त्याच्या पत्नीला तो त्याने सत्य सांगितलं, तो घाबरला नाही सांगण्याकरिता. That's what happens when we are touched by the power of God. हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये जेव्हा देवाचं सामर्थ्य आपल्याला स्पर्श That's what करतं, happens when we are touched by the gospel of the Lord Jesus हेच Christ. आपल्या जीवनामध्ये येतं, जेव्हा येशू ख्रिस्ताच्या सुवर्तमानाने आपल्या जीवनाला स्पर्श होतो. Thirdly, we see that the proof of his transformation is seen through his walk. आणि आपण पाहतो तिसरी गोष्ट त्याचा तारण झाला, याचा पुरावा काय आहे? ज्याप्रमाणे तो आपलं जीवन जगला किंवा When I चालला. talk about walk, it's not just walking casually, it's talking about the daily life. आणि ज्यावेळेस चालणं म्हणतो त्यावेळेस सहजपणे चालणं नाही, परंतु आपलं दैनंदिन जीवन काय आहे त्याच्याबद्दल. Once upon a time, Saul was so much interested in doing the things of the law and trying to please God. आणि एक काळ असा होता की शाऊल जे नियमशास्त्र आहे त्याचं पालन करून संतुष्ट देवाला करत होता. But now, after his transformation, we see that he was doing the good things. Why? Because God loved him. परंतु आपण पाहतो त्याच्या जीवनामध्ये ज्यावेळेस रूपांतर झालं तो चांगल्या गोष्टी करत होता. का? कारण देव त्याच्यावरती प्रीती करत Now आहे. it was not to please God, but it was because God loved him that he was doing the works of the Lord. आता असं नव्हतं की तो देवाला संतुष्ट करत होता, परंतु देवाने त्याच्यावरती प्रीती केली, त्यामुळे तो हे काम करत होता. What happened when God loves us? काय होतं ज्यावेळेस देव आपल्यावरती What प्रीती happened करतो? when his love touches our heart? काय होतं ज्यावेळेस त्याची प्रीती आपल्या हृदयाला स्पर्श John chapter 3 करते? verse 3, the word of God says that he gives us a new birth. योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय 3 वचनामध्ये आपल्याला नवीन जन्म देतो. 2 Corinthians chapter 5 verse 17, the word of God says that he makes us a new creation. दुसरे करंतिकास पत्र 5 अध्याय 17 मध्ये म्हटलं की तो आपल्याला नवीन उत्पत्ती करतो. Ezekiel chapter 36 verse 26, we see that he gives us a new heart. एजिकिएल याचा 36 अध्याय 26 वचनामध्ये म्हटलंय तो आपल्याला नवीन हृदय देतो. Takes out the stony heart. He takes out the hard heart and gives us the heart of the flesh, a receptive heart. आणि तो आपल्यातून जे काय कठोर हृदय तो काढून टाकतो आणि मांसमय हृदय तो आपल्याला देतो. Today you might be praying for a hard-hearted person. आज तुम्ही प्रार्थना करत असाल जे कठोर You may be अंतःकरणाचे thinking व्यक्ती that nothing is आहेत, happening in his life. त्याच्या जीवनामध्ये काहीच होत नाही. But I want to tell you the good news. By the power of the Holy Spirit, by the supernatural power, God has a plan for that person, and God is going to do a work in his life and transform his life for his glory. परंतु मला तुम्हाला चांगली वार्ता द्यायची की परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या अलौकिक सामर्थ्याने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य करेल आणि परमेश्वर त्याच्या गौरवासाठी त्या व्यक्तीला तारण देईल. Maybe you who are hearing the word of God has hardened your heart. कदाचित तुम्ही माझी वाणी ऐकत आहात, तुमच्या हृदयाला तुम्ही कठोर केला असेल. But the word of God said, do not harden your heart as the people did in Massa and Meribah. आणि देवाचं वचन सांगतं जसं मस्सा आणि मरिबामध्ये लोकांनी आपलं हृदय हट्टी किंवा कठोर केलं तसं तुम्ही करू नका. God had a time and a place and a perfect time for Saul. आणि परमेश्वराची योग्य वेळ, योग्य दिवस, योग्य ठिकाण होता त्याच्या जीवनामध्ये कार्य You know, many करायचं. times we just think that God can only work in a conference or a seminar or a gospel meeting or something like that. पुष्कळशा आपण विचार करतो की परमेश्वर त्याच ठिकाणी कार्य करू शकतो ज्या ठिकाणी कॉन्फरन्स आहे, सुवर्तमानाच्या सभा आहे किंवा एखादी सभा आहे. But my God can work in diverse manners, in ways where no man can expect God to do anything. परंतु माझा देव जो आहे विविध प्रकारे, विविध मार्गाने कार्य करू शकतो. मानव त्याचा विचार देखील करू शकत नाही, त्या पद्धतीने परमेश्वर त्याचं कार्य करतो. God intervened in the life of Saul when he was traveling to Damascus. आणि आपण पाहतो परमेश्वराने हस्तक्षेप केला शाऊलाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तो दमस्कसच्या मार्गावरती चालला होता. Do you have hard cases where you are praying for? आणि तुमच्याकडे असे कोणते व्यक्ती आहे का जे कठोर आहेत त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करत Are आहात? there some people whom you love and whom you would love to see them in heaven? आणि तुम्ही अशा लोकांना ते प्रीती करताना तुम्हाला वाटतं की त्यांनी स्वर्गात असावं असे लोक आहेत का? Are you giving up on somebody else for their salvation? आणि तुम्ही आता धीर सोडून टाकला की इतर लोकांचं तारण होणार नाही जे तुमचे आवडते आहे. Maybe you might have come to a point where you think that no more praying can do anything for his life. कदाचित तुम्ही आता जीवनाच्या अशा परिस्थितीमध्ये पोहोचला असेल, तुम्ही म्हणाला आता प्रार्थना करून काहीच उपयोग होत Let me नाही. encourage you this morning. आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या. Keep lifting their names in prayer to the Lord. आणि प्रार्थनेमध्ये त्यांचे नाव परमेश्वराकडे तुम्ही घेऊन जा. Keep telling them about
about Christ. ख्रिस्ताबद्दल त्यांना सांगत राहा Keep living exemplary life before them. आणि त्यांच्या समोर आपलं जीवन एक आदर्श जीवन A beautiful जगा. example we have of David Livingstone, आणि आपण मोठं उदाहरण आपल्याकडे आहे डेव्हिड लिव्हिंगस्टन a यांचं. great evangelist to the continent of Africa. आणि आफ्रिका खंडामध्ये फार मोठे देवाचे He सुवार्तिक spent his entire lifetime over there in that continent. आणि त्या खंडामध्ये त्यांनी पूर्ण आयुष्य आपलं Not even घालवलं a single soul, आणि एक आत्मा देखील not त्या even ठिकाणी आला a single नाही. person who accepted Christ. त्या ठिकाणी एका व्यक्तीने देखील प्रभू येशूचा स्वीकार केला He नाही. served there throughout his life. त्यांचं आयुष्यभर त्यांनी प्रभूची सेवा But when he केली. died, परंतु ज्यावेळेस ते मरण his पावले people from his hometown came to take his body. आणि त्याच्या जो माई देशाचा होता त्या ठिकाणाचे लोक आले त्याचं मृत शरीर घेऊन And the history जाण्याकरिता. says that they say that we want to have the heart of David Livingstone to be buried in the continent of Africa. बरं, इतिहास हा सांगतो की ते म्हणाले आम्हाला डेव्हिड लिव्हिंगस्टनचं हृदय द्या जेणेकरून आम्ही या आफ्रिका खंडामध्ये त्याला पुरू. This saint of God, this servant of God sold out his life and served in the continent of Africa in tribal areas. आणि आपण पाहतो की आदिवासी विभागामध्ये जाती जमातीमध्ये या व्यक्तीने देवाच्या सेवकाने आपलं पूर्णपणे जीवन समर्पित करून टाकलं आणि आपलं आयुष्य त्या ठिकाणी He sowed घालवलं the seeds of gospel over there. आणि त्या ठिकाणी सुवर्तमानाच्या बियाची पेरणी त्याने But केली. after his death, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर as a symbol of their love toward this great servant of God, they sowed his heart in the continent of Africa. आणि एक चिन्हात्मक म्हणून त्याच्याकरिता त्यांनी त्याचं हृदय आफ्रिकाच्या खंडामध्ये And पुरलं. what do we see now? आता आपण काय पाहतो? We see a great revival in the continent of Africa. आपण पाहतो की आता आफ्रिका खंडामध्ये मोठं संजीवन Gospel is penetrating in the interior parts of Africa. आणि आफ्रिकाच्या अति दुर्गम भागामध्ये देखील परमेश्वराचं वचन कार्य करत Maybe in your आहे. lifetime you may not see the transformation of the person whom you are praying for, whom you are sharing the gospel. कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये जिवंत असताना ज्या व्यक्तीला तुम्ही सुवर्तमान सांगितलेलं आहे देवाचं वचन सांगितलं त्याच्या जीवनामध्ये झालेलं रूपांतर तुम्ही त्यावेळेस पाहणार But I want to नाही. encourage you, dear people of God, पण देवाच्या प्रिय लोकांना मला तुम्हाला Continue to उत्तेजन pray द्यायचं for आहे. him. त्याच्यासाठी प्रार्थना करत continue to राहा. pray for that brother, that sister, त्या बहिणीसाठी भावासाठी प्रार्थना करत because राहा. God's time is nearer for his salvation. कारण त्याच्या तारणासाठी देवाची वेळ अगदी नजीक आली Maybe आहे. you are hearing the word of God this morning. कदाचित आज सकाळी तुम्ही देवाचं वचन Maybe you are a ऐकता. hard-hearted case this morning. कदाचित आज देखील तुमचं अंतःकरण कठीण असेल आज सकाळी. The word of God wants to speak to your heart. देवाला तुमच्या हृदयाशी बोलायचं The word of आहे. God has spoken to your heart. देवाचं वचन तुमच्या हृदयाशी बोललं I want आहे. you to come forward. माझी इच्छा आहे तुम्ही पुढे या. Wherever you might be, जिथे कुठे तुम्ही I want you असाल to come forward and say that, Lord, I want to know you. आणि म्हणूया की प्रभू मला तुझ्याबद्दल अधिक माहित करून घ्यायचं Lord, I आहे. don't want to just be satisfied of knowing you as a as a healer or as a miracle worker. I want to accept you as the Lord and my Savior. प्रभू मला एवढंच माहिती करून घ्यायचं नाही की तू चमत्कार करणार आहे तू आरोग्य देणार आहे परंतु माझा वैयक्तिक तारणार म्हणून याचा मला अनुभव घ्यायचा If you are आहे. already done that, जर अगोदर तुम्ही केलं असेल you can ask Him, Lord, what do you want me to do? मग तुम्ही म्हणू शकता प्रभू तुझी काय इच्छा आहे मी तुझ्यासाठी काय If you have करावं. accepted Christ as your personal Savior, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणार म्हणून if you स्वीकारला have असेल accepted Christ as a personal Savior, you are born in a traditional family. आणि जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकार केला असेल रूढी परंपराच्या कुटुंबामध्ये तुम्ही जन्म घेतला A असेल. second question that is asked is that, what do you want me to do? दुसरा प्रश्न आहे की मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. God wants to use each one of us to be an instrument to bring some soul into the saving knowledge of the Lord. देवाची इच्छा आहे की परमेश्वर आपला उपयोग करू इच्छितो जो शावला एखादा या जगामध्ये त्याला प्रभूच्या I मार्गामध्ये believe that can आणण्याकरिता. happen only by the supernatural power of God. माझा विश्वास आहे ते त्यावेळेस होऊ शकतं परमेश्वराच्या अलौकिक The सामर्थ्याने. supernatural power of God is available for every hard-hearted person to become a receptive person and become a mighty witness for His kingdom. परमेश्वराचं अलौकिक सामर्थ्य उपलब्ध आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी जो कठोर हृदयाचा आहे आणि तो परमेश्वराचं वचन स्वीकारू शकतो यासाठीच परमेश्वराचं अलौकिक सामर्थ्य Shall we आहे. close our eyes and let's look unto the Lord. आपण सर्वजण डोळे बंद करूया आणि Let प्रभूकडे us submit पाहूया. ourselves into His hands. आणि आपलं जीवन प्रभूच्या हातात देऊया. I surrender all. I surrender all to Thee, my blessed Savior. I surrender all. I surrender all. I surrender all to Thee, my blessed Savior. I surrender all.
gracious, loving Heavenly Father, कृपळ प्रेमळ स्वर्गीय पित्या, we thank you for your love and your grace upon us. आम्ही आभार मानतो तुझी प्रीती आणि तुझी कृपा आमच्या जीवनावर आहे. We thank you for your supernatural power is still available. आभार मानतो तुझा अलौकिक सामर्थ्य अजूनही उपलब्ध आहे. Lord, that we may not be worried about situations which might be looking to us too difficult for its change. आणि आम्ही जी परिस्थिती आमच्या अवतीभोवती चिंताक्रांत आहे आणि असं वाटेल की त्याच्यामध्ये बदल होणार नाही, याबद्दल आम्ही काळजी करत बसू नये. Maybe personals, those who are in our connection. प्रभूचे प्रत्येक व्यक्ती जे आमच्या संपर्कात आहेत, It might be some are hard-hearted, कदाचित त्यांच्यापैकी काही कठोर हृदयाचे असतील and we want them to be changed. आमची इच्छा आहे की त्यांनी बदलावं. We may use everything that we can do, आम्हाला होता येईल तेवढे सर्व प्रयत्न कदाचित आम्ही करू, but we have experienced all failure on our part. परंतु आमच्या बाजूने आम्ही पाहतो आम्ही तुकडे पडलो आहोत. We अपयशी hand झालो over आहोत. this situation to you, O God. देवा, ही परिस्थिती आम्ही तुझ्या हातात देतो. We hand over that personalities to you. प्रभू, ते व्यक्ती आम्ही तुझ्या हातात देतो. You can change them प्रभू, तू त्यांना बदलू शकतो by your supernatural power. ते देखील तुझ्या अलौकिक सामर्थ्याने. Change us, O Lord, प्रभू, आम्हाला बदल, that we may be doing what you want us to do. जेणेकरून आम्ही तुला जे हवं आहे तेच आम्ही करावं. Thank you, God, for speaking to our hearts. आभार मानतो प्रभू, आमच्या हृदयाशी तू बोल. Thank you, God, for touching our hearts. प्रभू, आभार मानतो आमच्या हृदयाला स्पर्श केला. We commit our life into your holy hands. आमचं जीवन तुझ्या पवित्र हातात देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the coming of the Holy Spirit with us all, now and forevermore. Amen. If you are celebrating your birthday or wedding anniversary this week, या आठवड्यात जर तुम्ही आपला लग्नाचा वाढदिवस, वैयक्तिक वाढदिवस साजरा करत असाल, we would like to sing a song for you. आम्हाला आवडेल तुमच्यासाठी गीत गाण्याकरिता. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Loving Heavenly Father, we thank you for those who are going to celebrate their personal birthday this week and wedding anniversary this week. प्रेमळ स्वर्गीय पिता, आम्ही आभार मानतो जे आपला वैयक्तिक वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस या आठवड्यात साजरा करत आहे. Give them many more personal birthday in their personal life and wedding anniversary in their marital life. प्रभू, आम्ही मागतो परमेश्वरा त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये अधिक वाढदिवस दे. Fill their life with all your strength, health, wisdom and त्यांचं knowledge. जीवन तुझं शक्ती, ज्ञान, शहाणपणाने भरून टाक. And as we pray to thee, O God, देवा, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत I असताना want to pray for Sean as he is celebrating his birthday. आम्ही शॉनसाठी प्रार्थना करतो, त्याचा वाढदिवस तू साजरा करत असताना. Bless him, touch him, strengthen him, empower him. प्रभू, त्याला तो आशीर्वादित कर, शक्ती, सामर्थ, ताकद दे. We commit him in your holy hands. त्या पवित्र हातात आम्ही त्याला And we देतो. commit everyone in your holy आम्ही hands. सर्वांनाही तुझ्या हातात In देतो. Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. Let's meet one another, greet one another, the love of God with one another. आपण एकमेकाला भेटूया, देवाच्या आशीर्वादाची सहभागिता करूया.